भारत देश महान ही जी तुमच्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातली पहिली कविता आहे. तर याचे कवी आहेत माधव विचारे. हे प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच काय तर देशासाठी देशभक्तीपर गीत त्यांनी भरपूर अशा देशभक्तीपर गीत लिहिलेली आहेत. त्याचा संग्रह त्यांचा खूप मोठा आहे. हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारत भूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे. म्हणजे त्यांच्या या कवितेमधून त्यांनी हिमालयाचं जे शिखर आहे, ज्याने आपल्या भारताच्या पूर्ण जो एक ओव्हरऑल आपण असं म्हणूयात लुक आहे, त्याला शोभा आलेली आहे. त्यानंतर गंगा आणि यमुना नद्यांमुळे जे काही सुपीकतेचे वरदान लाभले आहे, ज्याच्यामुळे शेतीचा अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय आपल्या भारतामध्ये चालतो, ते इथे सांगत आहेत. आणि या प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्य जपण्याचा संदेश दिला आहे. प्रस्तुत गीत म्हणजे भारत देश महान हे माधव विचारे यांनी लिहिलेली जी कविता आहे, ती त्यांच्या गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेला आहे. जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर असं लिहिलं पाहिजे की भारत देश महान हा माधव विचारे यांच्या गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेला आहे. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे की माधव विचारे यांनी देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्यांचे वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये त्यांनी भारत देशाप्रती त्यांचं जे प्रेम आहे ते याच्यातून ओसंडून वाहत आहे. त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की एकमुखाने आपण सर्वजण एकत्र मिळून गाऊयात. याच्यामध्ये आपण सर्वजण समान आहोत. ना कुठला धर्म, ना कुठली कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये अडचण आहे. आपण माणूस म्हणून, या भारताचे रहिवासी म्हणून आपण एकतेचा संदेश देणार आहोत आणि भारताची जी आपली महती आहे ती भारत देश महान म्हणून गाणार आहोत. तो चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. एकमुखाने म्हणजेच काय की सर्वांनी एकमुखाने एकत्र येऊन आपल्या भारत देशाची जी महती आहे ती गाणे. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती. हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत, हिमशिखरे म्हणजे काय? हिम म्हणजे बर्फ, शिखरे म्हणजे उंच जे पर्वतरांगा असतात त्या. म्हणजेच ज्या हिमालयाच्या ज्या उंच उंच पर्वतरांगा आहेत, ज्या पूर्ण बर्फाने व्यापलेल्या आहेत, त्या भारत भूच्या शिरी डोलत आहेत. शिरी म्हणजेच काय तर डोक्यावरती आपण असं म्हणूयात. भारताचा जो आपला नकाशा आहे, तुम्ही जर तो व्यवस्थित पाहिलात तर उत्तरेला तुम्हाला हिमालयाच्या रांगा दिसतील. हिमालयाच्या रांगा ह्या उत्तरेला आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या भारताच्या ओव्हरऑल लुक मध्ये खूप छान असं एक सुंदरसं साधेसं ते रूप जे सौंदर्य आलं आहे ते याच गोष्टीमुळे की हिमालयाची जी हिमशिखरे आहेत, ज्या बर्फाच्या पर्वतरांगा आहेत, त्या भारताच्या उत्तरेला पसरलेल्या आहेत. जणू काही उत्तरेला म्हणजेच भारत भूच्यावर शिरी डोलत आहेत की काय असं इथे वर्णन कवीने केलेलं आहे. गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान. स्नान म्हणजेच आंघोळ घालणे, पवित्र म्हणजे अतिशय पवित्र. आता इथे बघा, तिसऱ्या कडव्यामध्ये त्यांनी दुसऱ्या कडव्यातील ही पहिली ओळ, तिथे काय म्हणत आहेत की हिमशिखरे म्हणजे हिमालयाच्या बर्फाच्या रांगा ह्या उत्तर दिशेला आहेत आणि ज्यामुळे भारताचं आपलं जे एक सौंदर्य आहे ते खुलून आलेलं आहे. गंगा यमुना आणि गोमती या ज्या नद्या आहेत त्या उत्तरेकडून वाहतात आणि दक्षिणेकडे वाहत येतात. त्याच्यामुळे काय इथे म्हटलेलं आहे की गंगा यमुना आणि गोमती या नद्या जणू काही पूर्ण भारत भूमीला आपल्या पवित्र स्नान घालत आहेत. हा या ओळींचा अर्थ आहे. इतिहास नवा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपणास माहित आहे, जो आपला इतिहास आहे मर्द मराठा मावळ्यांपासनं ते जे काही जुन्या प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल, आधुनिक काळ असेल, तर आपल्या याच्यामध्ये जो एक शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यानंतर महात्मा गांधीजी असतील, आगरकर आहेत, म्हणजेच इतके आपल्या भारत भूच्या या पवित्र स्थानामध्ये इतके आपले जे आपण असं म्हणूयात की देशप्रेमी होऊन गेलेले आहेत की त्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि जो पराक्रमाचा इतिहास आहे, तर या सगळ्या गोष्टींची जी प्रचिती आहे किंवा जी एक आपल्याला आठवण आहे
ते कवी इथून करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान. आपण भारत हा एकमेव, आपण असं म्हणूया की वन अँड ओनली कंट्री, इंडिया इज वन अँड द ओनली कंट्री की ज्याच्यामध्ये विविध धर्म, विविध भाषा, विविध जात आणि जे काही विविध परंपरा आपण असं म्हणूयात, अनेक भाषांचे, अनेक परंपरेचे, विविधतेचे जी लोक आहेत ती या एकट्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या ज्या काही लोकेशन्स आहेत तिथे वसलेले आहेत आणि या सगळ्यांचा मिळून आपला भारत देश पूर्ण बनलेला आहे. या जगाच्या नकाशावर असा कोणताही देश नाहीये की जिथे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. तर भारत हा एकमेव देश आहे. याच्यामुळे समतेचा आणि विश्वशांतीचा भारत देश जो आहे तो राष्ट्राभिमान, म्हणजे आपल्याला आपल्या भारताचा जो अभिमान आहे तो या गोष्टीमुळे सुद्धा वाढतो. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. शौर्याने जे वीरची लढले, म्हणजे ज्या वीर पुत्रांच्या शौर्याने, ज्यांच्या बलिदानाने आपण भारत देशामध्ये आता सुरक्षित आहोत, यांची ओळख इथे तुम्हाला करून दिली जात आहे. ज्याप्रमाणे आधुनिक काळामध्ये आपले जे काही स्वातंत्र्यप्रेमी झाले, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी जे काही आपल्या भारत भूमीसाठी केलं आणि आता जे आपले शिपाई आहेत किंवा जे आपले आपण असं म्हणूया की सैनिक आहेत, तर जे रात्रंदिवस बॉर्डरवर राहून आपल्या देशाची सुरक्षा करत आहेत. म्हणजेच असे बरेचसे योद्धे आहेत, पराक्रमी वीर योद्धे आहेत की जे आपल्या जीवाचं बलिदान, आपल्या जीवाचा त्याग करून भारत देशाचं रक्षण करतात. यामुळे इथे ही लाईन जी आहे ही शोभते की शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले, चढवून उंच निशान. आणि आपल्या भारत भूमीमध्ये इतके स्वातंत्र्यप्रेमी होते, इतके देशप्रेमी होते की त्यांच्या त्या बलिदानाचा, शौर्याचा जो पराक्रमाचा इतिहास आहे, त्यामुळे आज आपण आपल्या सुरक्षित अशा भारत भूमीमध्ये राहत आहोत. भारताच्या या सुरक्षित अशा पावन अशा मंदिरामध्ये आपण जगत आहोत आणि आज आपल्या भारताचा जो असं आपण म्हणूया की मान सन्मान जे आहे ते सर्व फक्त काही याच गोष्टींमुळे आहे. सो या कवितेमधून कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की माझा भारत देश हा महान आहे, त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला ही कविता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मी शिकवलेली आहे.